गुड इव्हनिंग एव्हरीवन. मी तेजल वस्तेकर. माझं महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेसमधून ऑल महाराष्ट्र रँक 224 आलेला आहे. आणि मी माझ्याबद्दल सांगायचं झालं तर माझी ही पहिलीच वेळ होती की ज्यामध्ये मी प्रिलिम, मेन्स आणि इंटरव्ह्यू हे तिन्ही हार्डर एका प्रयत्नात म्हणजे पूर्ण केले, पास केले. तर त्याआधी सांगायचं झालं तर 2021ला मी प्रिलिम दिली होती, 22ची दिली होती. पण सर म्हणतात तसं की तुम्ही गोष्टी लाईटली नाहीत घेतल्या पाहिजे. त्या चुका मी केल्या, कारण मी प्रिलिमला लाईटली घेतलं. पण तेव्हा माझ्या लक्षात आलं की प्रिलिमला लाईटली घेतलं आणि मी क्वालिफाय मेन्सला झाले नाही आहे. तर माझ्या मेन्सच्या अभ्यासाचा मला 2 वर्ष 3 वर्ष मला वेट करावा लागला मेन्स देण्यासाठी. तर तुम्हाला मी एवढं सांगेन की तुम्ही प्रिलिमला लाईटली घेऊ नका. जे सर मॅम इथे सांगतात ते व्यवस्थित फॉलो करा, जे की मीही फॉलो केलं. मेन्सबद्दल सांगायचं झालं तर माझी मेन्स ही डिस्क्रिप्टिव्ह होती. फर्स्ट टाईम डिस्क्रिप्टिव्ह होती, त्यामुळे जराशी भीती वाटत होती. पण कन्सेप्ट क्लिअर होते तर एवढं असं मला हार्ड गेलं नाही काय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुमची ही डिस्क्रिप्टिव्ह बॅच आहे असं मॅमने मला सांगितलं. तर ॲन्सर रायटिंग खूप महत्त्वाची आहे असं मला वाटतं, जे की माझ्या अनुभवातून मी सांगते. आमचे 2 पेपर राहतात, पेपर 1 आणि पेपर 2. तर पेपर 1 हा 200 मार्क्सचा होता. त्यामध्ये फक्त अटेम्प्ट माझा हा 120 मार्क्सचा झाला. लिटरली पेपर सबमिट करताना माझे डोळे भरले होते, पण मी काही करू शकत नव्हते. माझा स्पीड कमी पडला. त्यामुळे डिस्क्रिप्टिव्ह ही इंजिनिअरिंग असू दे नाहीतर साधारण राज्यसेवा असू दे, डिस्क्रिप्टिव्हसाठी ॲन्सर रायटिंग ही खूप जास्त महत्त्वाची आहे. तर तुम्ही करायला पाहिजे असं मला वाटतं. आणि राहिला प्रश्न इंटरव्ह्यूचा, तर आमचा इंटरव्ह्यू हा टेक्निकल होतो, सिव्हिल इंजिनिअरिंगशी रिलेटेड. मी इथे लास्टचा मॉक दिला होता, तर या मॉकचा फायदाही मला खूप जास्त झाला. सरांनी आणि मॅमनी मला खूप बरंचसं गाईड केलं. त्यामुळे माझा इंटरव्ह्यूही चांगल्या मार्क्सने मी क्रॅक केला. तुम्हाला एवढंच म्हणेन की प्रिपरेशन फेजमध्ये डिप्रेशन येतं, टेन्शन येतं आणि सगळ्यात महत्त्वाचा प्राणी म्हणजे रिलेटिव्ह, जे की प्रत्येकाच्या आयुष्यात असतो. या सगळ्या गोष्टी इग्नोर करायच्या आणि अभ्यासात सतत राहिलं पाहिजे. मी 2021पासून ते आज 2025 सुरू आहे. माझी एक्झाम होती 2023ची. तर पेशन्स हा खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही आत्ताच सुरू केलं आहे तर तुम्हालाही कळेल. आणि या गोष्टी या आनंदाने टॅकल करायला पाहिजेत. आणि अजून सांगायचं झालं तर 2021, 22, 23 सोशल मीडियाचा मी अजिबात वापर केला नाही आणि तुम्हीही करू नका. माझ्याकडे एक छोटा फोन होता जो की मी यूज केला. त्या फोनकडे बघितलं की मला आता वाटतं की खरंच मी कष्ट केलं होतं, म्हणून आज मी इथे तुमच्यासमोर उभी आहे. तर शेवटी मी एवढंच सांगेल, स्वतःला मोटिवेट ठेवा. आणि माझ्यासाठी मोटिवेशन म्हणजे एक APJ अब्दुल कलामांचा कोट आहे, जो की माझ्या लायब्ररीखाली लावला होता आणि तो मी डेली रीड करायचे. तो शेवटचा मी तुम्हाला सांगते की स्वप्न ते नसतात जे झोपल्यानंतर पडतात, स्वप्न ती असतात जी पूर्ण केल्याशिवाय झोप येत नाही. तर तुम्हाला ऑल द बेस्ट सगळ्यांना. आणि मला इथे बोलायची संधी दिली त्याबद्दल मॅम, सर आणि टीम स्पॉटलाईट त्यांचे मी आभार व्यक्त करते. आणि थँक्यू सो मच.